आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर छान अशी सकाळची सुरुवात झाली आहे, म्हणजे देवपूजा वगैरे करून झाली आहे आणि वरती चालली होती मी वरचा बेड आवरण्यासाठी। सो विचार केला की ठीक आहे ब्लॉग स्टार्ट करू आणि आज सुद्धा दिवसभरात काय काय गोष्टी होतात त्या तुमच्यासोबत शेअर करू। सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्की करा। आता सकाळची वेळ होती म्हणून छान असं पोहे बनवलं होतं। सो आता इकडे नाश्ता वगैरे करतो, नंतर आहे ना स्वयंपाक वगैरे लवकर करून झाला होता म्हणून जे काही थोडंफार फराळाची तयारी करायची होती, जसं की शंकरपाळे वगैरे बनवायचे बाकी होते। सो इकडे तेच मम्मी शंकरपाळ्यांचं पीठ वगैरे भिजत होते आणि मला सांगत होते की किती काय प्रमाणात घेऊन मम्मी त्यांची रेसिपी माझ्यासोबत शेअर करत होत्या आणि साईड बाय साईड आमच्या गप्पासुद्धा चालू होत्या, म्हणून जे काय होतं ते मी व्हॉइस कॅन्सल करून व्हॉइस ओव्हर करते आहे गोष्टींसाठी। तर आता छानपैकी इकडे मम्मींनी मस्त 1 किलो मैद्याचं पीठ घेऊन त्याच्यात जे काही वस्तू होत्या दूध वगैरे ते टाकून छान असं कणिक मळलं। त्यानंतर आम्ही दोघं पण इकडे शंकरपाळे लाटायला बसतो, कारण सकाळी आम्ही दोघं असतो ना तर लवकर आवरून होतो आणि मग भरपूर असा वेळ होता जेवणासाठी। नाश्ता झालेला होता, भूक नव्हती म्हणून पटकन विचार केला की स्वयंपाक झाला आहे तर हे एक काम करून घेऊ। सो आता इकडे छान असं आम्ही दोघंजण मस्त गप्पा चालू आहेत आणि शंकरपाळे वगैरे बनवून घेतो। खरं तर आहे ना फराळ वगैरे एकट्याचं काम नसतं आणि सोबत कोणी असताना तर बोलत बोलत छान असं पटकन काम आवरून होतं आणि मम्मींचं आणि माझं तसंच काहीच आहे। आम्ही दोघं सोबत असलो ना की कामं कुठे होऊन जातात ना कळतच नाही आणि छान असं पटपट आवरून सुद्धा आम्हाला भरपूर असा वेळ भेटतो एकमेकांसाठी गप्पा वगैरे करायला। तर आता इकडे छान पटपट शंकरपाळे वगैरे लाटून घेतो आणि त्यानंतर मग ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा मी शेअर करते। सो आता इकडे माझं आणि मम्मींचं डिस्कशन चालू होतं की ठीक आहे बऱ्यापैकी वेळ आहे अजून आपल्याजवळ। सो मी मम्मींना बोलली की मी जे काही शंकरपाळे लाटलेले आहेत ते मी तळून घेते आणि आपण चिवडा पण आत्ताच करून घेऊ, कारण मीटिंगला आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं। सो जोपर्यंत मम्मी मुरमुरे वगैरे ते व्यवस्थित साफ करत होते किंवा ऊन दाखवत होते तोपर्यंत छान मी असं इकडे जे काही शंकरपाळे लाटलेली होती ती छान मस्त एकदम लो फ्लेमवर तळून घेतली। आणि खरं तर आहे ना ह्या गोष्टींचं मी कधीच आधी केलेल्या नव्हत्या, पण इकडे मम्मींसोबत या सगळ्या गोष्टी करताना मला असं कधी बॉदरेशन नाही येत की अरे यार ही गोष्ट मी पहिल्यांदाच करते आणि ती जमेल की नाही किंवा मम्मी काय म्हणतील, कारण त्यांचं असं आहे की ते कधी जज नाही करत। त्यांना जर वाटलं ना तर ते खूप व्यवस्थित सांगतील किंवा त्यांचं नेहमी एक वाक्य असतं तुला जसं पटेल ना तसं करतो, आणि म्हणून मग एक काम करताना मला पण असं थोडं बॉदरेशन वगैरे नसतं। सो छानपैकी आता जे काही शंकरपाळे वगैरे होते तळून घेतली। जोपर्यंत मम्मी ते मुरमुरे वगैरे साफ करत होते तोपर्यंत मग मम्मींनी मला ह्या चिवड्यात जे काही वस्तू टाकायच्या होत्या जसं की शेंगदाणे, कढीपत्ता, डाळ्या वगैरे त्या वस्तूसुद्धा काढून दिलेल्या होत्या आणि तेल गरम होतं। सो मग आम्ही विचार केला की त्याच तेलात पटकन ही ज्या काही वस्तू आहेत त्यासुद्धा छान असं क्रिस्पी तळून घेऊ। सो ठीक आहे, आता तीच काहीशी तयारी चालू आहे। शंकरपाळे मस्त असे तळून वगैरे झाले आहेत आणि आता इकडे आम्ही जे काही चिवडा बनवायचा आहे त्याची तयारी करतो आहे।
आता बेसिक जे काही चिवडा बनवण्यासाठी जिन्नस लागतात ते छान असं मी तेलातून मस्त फ्राय करून घेतले होते. नंतर मम्मींनी एकीकडे दुसरी कढई ठेवून त्यात तेल घालून छान असं जे काही आपला चिवड्याचा मसाला असतो किंवा फोडणी असते ती तयार केली आणि मुरमुरेसुद्धा इतके छान कडक ऊन असल्यामुळे कुरकुरीत झालेले होते. सो छानपैकी इकडे मम्मीने असं मस्त चिवडा बनवून घेतलेला आहे. आणि आता फायनली म्हणजे अगदी 12 वाजेच्या आधी घरातले सर्व कामं आवरून आमचा स्वयंपाक होणं, जे काही फराळाची तयारी होती ती सुद्धा झाली. नंतर दुपारी थोडा आराम केल्यानंतर आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि आम्ही निघालो होतो डीमार्टला जाण्यासाठी. खरं तर आहे ना, असं खूप बेसिक गोष्टी घ्यायच्या होत्या आणि मम्मींचं असं असतं की तू आली की मगच घेऊ असं, म्हणून मग आम्ही घरातलं आवरून झालो होतं. छान आराम पण झाला होता दुपारी. सो इकडे आलो होतो आणि असंच काहीशा गोष्टी वगैरे बघत होतो. मग डीमार्टमध्ये काय नवीन आहे किंवा काय नाही, घरासाठी किरकोळ वस्तू घ्यायच्या होत्या. सो ठीक आहे, आता जे काय होतं ते डीमार्टमधून आमच्या वस्तू वगैरे घेऊन झाल्या होत्या आणि दिवाळी असल्यामुळे सगळीकडे लाईटिंग वगैरे लावून वातावरण खूप छान होतं. आणि आता 7 वाजत आले होते घरी जाऊन. आज धनत्रयोदशी आहे, त्याची पूजासुद्धा मांडायची होती, म्हणून आता पटपट आम्ही जे काय आहे ते सामान ते गाडीत ठेवतो आणि घरी जाऊन बोलते. तर ठीक आहे, डीमार्ट अगदीच घराजवळ असल्यामुळे आम्ही 10 मिनिटात घरी आलो आणि 7 वाजले होते. सो दिवे लावण्याची सुद्धा वेळ झाली होती. तर मग इकडे छान असं आम्ही ताटात दिवे वगैरे सजवून घेतले. मम्मींनी वाती वगैरे आधीच बनवून ठेवलेल्या होत्या आणि दिव्यांमध्ये ठेवून दिलेल्या होत्या. मग तिकडून येऊन फक्त तेल घालून छान असं दिवे प्रज्वलित करून घेतले आणि जे काय होतं बाहेरच्या कंपाऊंडच्या भिंतींवर वगैरे ठेवून घेतले. खरं तर आहे ना, मम्मी दिवे वगैरे लावून देतात, दादा आणि मी छानपैकी मस्त दिवे असं पूर्ण घराच्या कंपाऊंडला छान असं ठेवून देतो. पण दादा बाहेर गेले असल्यामुळे मग मम्मींनी मी मस्त असं दिवे ठेवून दिले दोघांनी सुद्धा. आणि आता घरात जाऊन मला धनत्रयोदशीची पूजासुद्धा मांडायची आहे. मम्मी बोलल्या की मी एकीकडे स्वयंपाक करते, तोपर्यंत तू पूजा मांडून घे छान असं तुझ्या पद्धतीने. सो आता मी एकीकडे पूजा मांडते आणि जे काय आहे ते मम्मी स्वयंपाकाची तयारी करतील आणि पूजा कशी मांडली आहे ती सुद्धा गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते. ठीक आहे, तर आता खरं बघायला गेलं तर वसुबारसपासून आपली दिवाळीसुद्धा सुरू झाली आहे आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता धनत्रयोदशी म्हटली की त्या दिवशी आपण धनाची पूजा करतो आणि जी काही आपली धन्वंतरी देवता आहे, म्हणजे जी आपल्या आरोग्याची देवता मानली जाते. तर या दिवशी आपण आपल्या दीर्घायुष्यासाठी किंवा निरोगी आयुष्यासाठी आपण जी काही असतो ती प्रार्थना करत असतो. आणि जुन्या काळामध्ये किंवा आधीच्या दिवसांमध्ये असं असायचं की दिवाळीच्या सणाच्या वेळी ज्यावेळी काही शेतातलं धान्य काढून आणलेलं असायचं तर त्यावेळी जे काही धान्य असायचं त्याची रास पुजली जायची. म्हणून आत्ता धनत्रयोदशीला जे काही सप्तधान्य असतं त्याची छान अशी रास पुजली जाते. म्हणून जे काही आपण घरातलं सप्तधान्य असतं किंवा धन असतं, म्हणजे जसं की आपले पैसे किंवा कुठल्या गोष्टी, तर त्या ठेवून त्यांची पूजा केली जाते आणि धन्वंतरी मातेला एवढीच आराधना केली जाते किंवा प्रार्थना केली जाते की जे काही आहे ते सगळ्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि निरोगी आयुष्य लाभो सर्वांना, एवढीच या दिवशी प्रार्थना केली जाते. तर इकडे छान अशी मम्मी, दादा आणि आम्ही दोघांनी सुद्धा पूजा करून घेतली. आणि ठीक आहे फ्रेंड्स, असा काहीसा होता आपला आजचा दिवस जो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच नवनवीन माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय.